गणेशाय नमः. अध्याय 13वा. ब्रह्मांडावलोकन. गणेश पुराण खंड पहिला. उपासना कांड. अध्याय 13वा. ब्रह्मांडावलोकन. श्री गणेशाय नमः. नमो स्वानंद सुस्पती तेजे कोटी सूर्यलोपती दाके दानो कापती सुरपती वरदायका व्यासमने चतुरानना तिघासी कैसे स्तवले गजानना पंचास्य आणि अंबुजासना नारायणा वरे कैसे प्राप्त ते सांगावे विस्तारे करुणा एकूण व्यासाची वचन ब्रह्मा सांगिता ह्या लागुना सावधान परियेसे गजनंदाला प्रसन्न केले कृपा भांग निरीक्षण मग झाले बुद्धीशी स्मरण कैसे स्तवन करिता दे देवा जन्म तुझा नाही म्हणून आज वंदी बाही कल्पनातीत सर्वदाही निर्विकल्पता ही वास्तव आकारी असतो तू निराकार एक तू अद्वय पर निरालंब तू निराधार आनंद पर सर्वदाही तुझं कोणी नाही कोणी तोर म्हणून तुझं मंदी पर निर्गुण तो निर्विकार विशेष पार न लागे तुझा इच्छा नाही तुझ लागे म्हणून निरेख म्हणती जगे परब्रह्म तू जगदांगे व्यापक जैशा परी तू गुणातीत आद्य चिदभोसक सच्चिदानंद चिदाभोसक सच्चिदानंद तू सर्वांग्य ज्ञानगम्य सिद्ध मुनिंजे प्रसिद्ध ध्येय तू आकाश रूप तू परेश सर्व व्यापानी उदास परब्रह्म तू गणेश तू अशेष ओ एकत्वे जगाचे कारण जे माया ते मायेचे कारण सुरवर्या ज्ञानरूप तू गणराजा धनंजया सुरासी आदी अस्तव सुरांसी असुरासी असयादी अस्तव तू सकळ सुखाची आदी जगद्व्यापी तू युगादी विश्ववंद्य सुरपदी लागती निर्द्वंद्वयी तुझिया जय चरजे गुणी चतुरानन सृष्टी करती श्रुतिज्ञ हृदयस्तो तू सर्वज्ञ जगत कारणभूतेतून सकळ विद्याचे निधान परब्रह्म तू सनातन गणेश तुझ्या चरणानमन अनन्य भावे सर्वदा तू सत्वयोगे आनंद घन सुरारींसे गर्दी घरन तुझी क्रीडा चरित्रे बावरा जगा पाळन करीसी तू तुझे अनेक अवतार स्वकीय अज्ञान परिकर विष्णुरूप तू गणेश्वर न कळे पार तुझा श्रुती तमोगुणे तुझी रुद्री त्रिनेत्र तू जौग संहारक तारक ज्ञानाचा विचार तुझी साचार गणपती अनेक आगमे करुण स्वजना बोधिसी तू ज्ञान सर्वरूपी गजानना तुझ मन एकदंता महात्माचा संहार करता जनाचे अज्ञान करिता मुनीश्वरा ज्ञान देता तू सविता वेदसार तू विकरवनी दूर तू परब्रह्म पर तेजपुंज दिवाकर भास्कर रूपी गणेशा स्वकिरणे करुण औषधी करतीसी संतर्मन तुझ्या अमृत काळा सुरा जीवन करती पावन सर्वदा जिदेशी ताप विले जन त्या तापाची उपशमन करता शशांक रूपी गजानन तया नमन श्री गणेशा नभ वायू प्रकाश रूप जीवन आणि पृथ्वी अमुप विकाराचे आदी संकल्प काळा काळ भूत तू अनेक क्रिया जिथनबोधी अनेक शक्ती अनेक तुझी अशक्ती तो शक्ती रूप गणपती पुढे बुद्धी नामो नमो तुझी प्रधान स्वरूप महत्त्वाची रूपी तुझ दिशा विदिशा मूप तुझे गणपती सर्वदा असत्स तुझे जे गागे जे जगाचे कारण तुही भूत भविष्य वर्तमानही तुझ विन नाही गणेशा तुझ्या अंघ्री कमळी ज्यांचे मन दृढ तरले विले जाण त्यासीन भाजिती विघ्न पीडा कोण करू शके शिवाळ सूर्यबिंबाजवळी जे राहिले सर्व काळी ते तम कदा काळी नेत्र कमळी न पाहती आम्ही अज्ञान योगे भ्रमण करतो श्रमलो जाण बहुता काळे करुण तुझे चरण देखिले आता तुझे कृपे करुण आम्ही झालो बुद्धी संपन्न तो विश्वंभरादी कृपा गण आम्ही प्रपन्न तुझ लागे नैसे करता असताना संतुष्ट झाला गजानन करून या कृपा लोकन बोले वचन घारंबिले गणेश म्हणे तिघासे ज्या करणे तुम्ही श्रुलेसे तपश्चर्या आचरलेसे ते फळ द्यावसे अनुमी तुम्ही जे केले स्तवन त्याने संतोषले माझे मन आलो वर द्यावा लागून अपेक्षित मन तेची सांगा तुम्हीच केले जे स्तोत्र जे अध्यात्म रूपे पवित्र त्या स्तोत्र राजायचे सर्वत्र बोलती जगत्र मम गाज्ञे जो जे प्रातकाली उठण विधिमान यांचे तरी पठण अथवा त्रिसंध्याकाळी जाण भक्ती पुष्कळ पावे तो पत्रपत्रादी स्त्री विलास सकळ भोग भोगी आशेष अंतकाळी जो पुरुष परब्रह्म ज पावेला जैसे देवे वरदान दिले त्याने संतुष्ट मना ते रज सत्व तमोत्पन्न हरिहर चतुरानन बोलती सृष्टी बाळ संवारका जरी तुष्ट झाली श्री विनायका तरी तावांघ्री कमळे देखा भक्ती अभिविचारिणी आम्ही काय करावे हे आज्ञा विजय देवादी देवे हेची वांछतो जीवे भावे उदास्त करावे गजानना ऐकून त्याचे वचन बोलता झाला गजानना जे जे अपेक्षिले वरदान ते संपूर्ण दिले म्या नरसंकटापासून तारील का माझे स्मरण आता तुझी ख्याती व्हाव्या लागून कार्य सांगेन पतकारे रजगुण समुद्भव सृष्टी करिता होय
कंजोद्भव विष्णू सत्वगुणे तू सर्व पालन करी जगाचे तमोगुण समुद्भवा संहार करते होय भावा ऐसी अन्य गुरुनी तिघा देवा विग विद्या क्या मने तिघासी सृष्टी सामर्थ्य चतुरानना वेदशास्त्री पुराणे नाना क्रिया शक्ती दे पद्मासना केली अन्यातयासी विष्णूसी ज्ञान शक्ती देऊन सांगता झाला आत्मज्ञान म्हणे नाना अवतार धरण तरी पालन सृष्टीचे हरिसी देऊन दिव्य शक्ती म्हणे संहार करी कल्पांती आगम शास्त्र दयाप्रती मंत्रबद्धी देही कथियल्या यामध्ये एकाक्षर षडाक्षर मंत्र सर्वागम सार मंत्र कधी विश्वंभर ऐसा हर उपदेशिला आज्ञा देवाची झाली तिघे पडले सुकल्लोळे ब्रह्मा विचारित तय वेळे बोले अंजुळी जोडोनी मग म्हणे हे गजानन कुर्म तुझे कृपा पांग निरीक्षण आप्ततेने बुद्धी संपन्न झाले जगज्जीवन गणेश सृष्टी करावे आज्ञा गेली परंतु सृष्टीने म्या देखील कैसे करावे ते बोले भजना गेले जगदीशा न करवे मनता ज्ञान इकडे खूप तिकडे वापी जीवन याच्या संकटी पडून पर्यंत मन झाले पै हे जाणून या जगाचा बीज बोलता झाला ब्रह्मयास दिव्य चक्ष देवनी त्यास स्वस्वरूपास दावितसे वेदशास्त्र संपन्न ब्रह्म व्याकुळ देखून त्यासी मने गजानन करती अवलोकन स्वरूप माझे अंतर्ब्राह्य संख्यातीत ब्रह्मांड भ्रमती आनंद जैसा वेणू गगनी भ्रमद मत्त मत्त दैसा भरी त्याचे करी विलोकून तुझ वेळी तारतज्ञान ऐसे बोलणी गजानन विश्वासवाईने भोढीला आपल्या दारी आत्मयोनी आपल्या उदरी आत्मयोनी नेऊन दावे तया लागुनी आनंद ब्रह्मांडाची खाणी पद्मयोनी पाहतसे अदुंबर तुरू लागे फळे जैसे सर्वांगे त्यात मत्सके अनेके तैसे जगे ब्रह्मांडात आपल्या सामर्थ्य करून एक ब्रह्मांडावर करीत व सृष्टी संपूर्ण कमलासन पाहत असे तो आपला ऐसे चित्रानन वैकुंठ नारायण अमरयुक्त पाहत शासन प्रजापती देखील कैलास उमाशंकर पर्यंत देखील भास्कर अंतिम हावते सविस्तर अनंतर उपदेशी सरिताचा ते सागर यक्ष किंधर आणि किंदर अप्सरा वर्ग विद्याधर कृषेश्वर पुण्यजन साध्यमान पर्वत सिद्ध राक्षसानंद उद्विज जारज समस्त स्वेदगंडज प्राणी हे पृथ्वी सप्तरी पाताळे सप्तसंगे तेजे पुंजाळे 21 स्वर्गे वेगळे एक वेळे देखिली भावा भाव चराचर विश्वरेखे सविस्तर पाहे जो त्याचा पार तो त्या पण दिसत असे संचार करता चतुरानन टाकेले ब्रह्मांड दाना तवा अनेक तसे देखून भ्रांत होऊन राहिला बैसावे तरी गमनाविने याचे न होय अवसाना जावे तरी न कळे माना खिन्न चित्रानंद आगाला भ्रमता झाला अत्यंत मग बैसता झाला स्वस्त तेथून स्तविलानंद एकदंत गणपती नमो नमो देव देवा आनंद ब्रह्मांड वैभवा सांख्य न गणे जीवा विधी जादवा ठेवा तू गगने तेसे तारंगणे सागरी झशांजे राहणे शर्करा संख्या न गणने समुद्र त्रिची जैशापरी न कळे गजाननाचे मन न कळे सिंधूचे जीवन पापवनाचे गमनागमन धरवे जाण न कळेची भूमंडळीच्या तृणांगुरा नेनविती अंबुधरा पर्णे किती तरोवरा नेनवे तशा पैष्ठई नेनवे पारा तैशा तुझ्या तू आनंद अपार पार तू आनंद अपार पर श्रुती न कळे तुझा पार तुझे मायेपासून चराचर ते जाणे पार काय तुझा आग्र नेने वृक्ष मुळीसी बुगदुग्ध ते नेने सागरासी पूर्वज क्रिया बाळकासी नेनव कैसी कदापि तैसे आम्हा न कळे तुझा पार तू विश्वव्यापी विश्वंभर आता नमू तुझे पद कल्लार त्याची साकार सातारग तुझ्या जठराचा ठाई ब्रह्मांड कुठे आनंदवाही नाना तीर्थे देखील सर्व हे आता बाहेर काळी मजा नमो नमो जगत जीवना नमो विधिशा रमणा भव गज पंजानना गजानन नाम तुझे तुझ विना निकासी शरण जाऊ मी कवना लागून म्हणून घालिस्त आनंद नमन कृपा घन होसी तू आता न पाहे माझा गंध दावी मज बाह्य प्रांत ऐसा प्रार्थीला विधीजा कांत एकदंत दृढ भावे हे कोणी ब्रह्मयाचे स्तवन भगवान झाला प्रसन्न बाहेर काढला चतुरानन मनस्किन्न झाले पै याच परी खरी खर पदवी नेवणी सविस्तर दावल्यानंदा पार श्रुती पार नेनोजाच्या मग्नासा रंध्रे करून देवे काढला नारायण शंभू आणि चतुरानन श्रुतीरंधातून काढले शमले देखून तयासी सर्विस्थान दिले निद्रेसी ब्रह्मा लागला सृष्टिकार्यासी अधिकारासी आपल्या सुतमने मुनीसी कथले सृष्टी अधिकारणासी श्रवण करता बाबराजे अनयासी दग्धभवती जनी निरंजन एका नात्माराम विनायका दास कार्यास्तवानेका पुण्यश्लोक जागला श्री गणेश पुराणे उपासना खंडे ब्रह्मांडावलोकन नाम
त्रयोदशाध्यायः।